मरत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियास 5 ऐवजी 10 लाखांची आर्थिक मदत करा. तुळजाभवानी कामगार संघटनेची मागणी. आज नांदेड येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने ऊसतोड कामगारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 10 ऑक्टोबर 2024 मध्ये जो सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासन निर्णय झाला होता त्यामधील जाचक अटी शर्ती आहेत. त्या शासन निर्णयात ऊसतोड कामगारांचा फायदा कमी, नुकसान जास्त आहे असा तो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयात मर्यादित ऊसतोड कालावधी मयत झाल्यानंतर मदत दिल्या जाते तो रद्द करण्यात यावा. तसेच ऊसतोड क्षेत्रामध्ये अनेक ऊसतोड कामगार हे हृदयविकार, नैसर्गिक तसेच आर्थिक व्यवहारातून मरण पावतात. त्या ऊसतोड कामगारांना सरकारने सरसकट 10 लाखांची मदत करावी अशी आमची मागणी आहे, असे म्हणणे तुळजाभवानी कामगार संघटनेकडून करण्यात आले. मी आयशा रुस्तुमसह दिनेश एरेकर, सत्यप्रभा न्यूज नेटवर्क, नांदेड. आज सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नांदेड सामाजिक सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जज मॅडम दलजीतजी कौर मॅडम हे उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते हजर राहू शकले नाही आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत आणि सामाजिक न्याय विभागांचे जे काही अधिकारी महोदय या ठिकाणी हजर आहेत. आणि आम्हाला या सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या वतीनं निमंत्रित करण्यात आलेलं होतं आमच्या संघटनेला. त्याविषयी आम्ही आमच्या ज्या काही व्यथा आहेत एक तर मंत्री महोदयाकडे आणि संबंधित महामंडळाकडे वारंवार मागण्या आम्ही मागतोय, परंतु आमच्या मागण्या कुठल्याच मंजूर होत नाहीत किंवा महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची अद्याप 3 वर्ष झाले या महामंडळाची स्थापना होऊन अद्याप या महामंडळाकडे ऊसतोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी झालेली नाही. या बाबतीत आम्ही न्यायदेवतेकडून संबंधितांना आदेश होईल या आशावरती आम्ही या नांदेड येथे आलो होतो आणि आमच्या काही व्यथा ज्या आहेत ऊसतोड कामगारांच्या नोंदणीच्या बाबतीत असो आणि 10 ऑक्टोबर 2024 जे काही सानुग्रह अनुदान देण्यासाठी जे काही शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयावरती त्यामधील अटी शर्ती जे काय जाचक आहेत त्याच्यावरती ऊसतोड कामगारांचा फायदा कमी आणि नुकसान जास्त असा तो शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये जो काही ऊसतोडीचा कालावधी मर्यादित मयत झाल्याच्या नंतर ते आर्थिक मदत देण्यात येणार आहे, ते ऊसतोडीचा कालावधी तो रद्द करण्यात यावा. आणि ऊसतोड क्षेत्रामध्ये अटॅकमध्ये मरण पावतात लोक, नैसर्गिक मृत्यू पावतात आणि आर्थिक व्यवहारामध्ये फाशी घेऊन देखील हे लोक मरतात. त्यांना सरसकट 10 लाखाची आर्थिक मदत देण्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे. तो या शासन निर्णयाच्या अटी शर्तीनुसार जिल्हा सहाय्यक कार्यालय जिल्हा स्तरावरती या अटीमुळं या मयत ऊसतोड कामगारांची जी काही आर्थिक मदतीचे प्रस्ताव आहेत त्याच्यामुळे हे रद्द होतात, त्यांना आर्थिक मदत मिळत नाही. त्याच्यामुळं सरसकट आर्थिक मदत कोणत्याही घटनेमध्ये जर ऊसतोड कामगार मयत झाला किंवा कुठल्याही राज्यामध्ये ऊसतोड कामगार जर मयत झालेला असेल, कुठल्याही घटनेमध्ये मयत झालेला असेल तर त्यांना 5 लाखाऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत देण्याची आमची प्रमुख मागणी या महामंडळाकडे आहे आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडे या माध्यमातून आज आम्ही जे काही न्यायदेवतेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर या आमच्या प्रमुख मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. आणि संबंधितांना न्यायदेवतेच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून संबंधितांना आदेश देण्यासाठी देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि प्रथमतः सांगू इच्छितो या नांदेड जिल्ह्यातील जे सहाय्यक आयुक्त साहेब आहेत, जे काही सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी महोदय आहेत, त्यांच्याकडून आर्थिक मदत देण्यामध्ये जेवढे आमच्या संघटनेच्या वतीनं प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे. या सामाजिक न्याय विभाग नांदेडच्या अधिकारी महोदयांचं मी आभार मानतो. आणि इतर जिल्ह्यामध्ये जे काही आता ऊसतोड कामगार जो मयत आहे त्यांच्या प्रस्तावाबरोबर एकतर ग्रामसेवकचा मयत प्रमाणपत्र आहे, संबंधित कारखान्याचं मयत प्रमाणपत्र असतानाही जिल्हा स्तरावरती या मयतांच्या प्रस्तावावर आर्थिक मदत देण्यासाठी म्हणजे काही गोष्टीमध्ये सहकार्य होत नाही आणि कोणत्याही घटनेमध्ये मयतांचे प्रस्ताव ऊसतोड कामगार म्हणूनच दाखल होतात अशी चेष्टा या काही लोकांकडून केली जात आहे. काही अधिकारी महोदय मंचेच अधिकार वापरून काही आर्थिक मदतीचे प्रस्ताव रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देखील माझी विनंती आहे की जो आर्थिक मदतीचे प्रस्ताव त्यांच्याबरोबर ऊसतोड कारखाना जो प्रशासन आहे तो मयत कामगारांचा मयत ऊसतोड कामगार आहे तो आमच्याकडे आहे म्हणून असे प्रमाणपत्र देतात, ते काही डुप्लिकेट नाही. आणि कारखाना प्रशासन कुठलाच मयत ऊसतोड कामगार आमच्याकडे होता म्हणून प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांच्याकडे असेल तरच देणार ना. मग तो प्रमाणपत्र कशासाठी देतात? ऊसतोड कामगार ऊसतोडी केलेला आहे म्हणून देतात. तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जे काही आम्ही संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव दाखल केलेले आहेत त्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी आणि कोणत्याही घटनेमध्ये मयत ऊसतोड कामगारांचा जो काय प्रस्ताव आहे ते देखील त्यांना देखील मंजुरी द्यावी. आणि 10 ऑक्टोबर 2024 रोजी आदरणीय उपसचिव वर्षाजी देशमुख मॅडम यांच्या सहीनं हा शासन निर्णय निघालेला आहे.
आणि वर्षाजी देशमुख मॅडमना आजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांच्याकडे देखील आमचे बरेच न मोजता येणारे निवेदन आहेत. त्या निवेदनावरती त्यांनी निर्णय घ्यावं आणि शासन निर्णयामध्ये बदल करावं, जाचकाठी शिथिल कराव्यात. ऊसतोडीचा जो कालावधी त्यांनी मेन्शन केलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि अटॅकच्या माध्यमातून नैसर्गिक मृत्यूच्या माध्यमातून फाशी घेऊन मरण पावलेल्या कुटुंबाचा देखील आज कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांचे समोर बसलेले लेकरबाळं उघड्यावर आहेत. त्यांना आर्थिक मदत नको का? शासनाकडून जे काही शेतकरी आत्महत्या घेऊन मरण पावतात त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात येते. मग हे रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत देण्यामध्ये टाळाटाळ किंवा दुजाभाव का? सरसकट आर्थिक मदत द्या ना, कारण तो आमच्या हक्काचा आहे. ऊसतोड कामगारांच्या हक्काचा पैसा येतो. साखर प्रशासन जे प्रतिटन 10 रुपये शेष पण देतो आमच्या हक्काचं आहे. मग तुम्ही आमच्या हक्काचं पैसा आम्हाला देण्यासाठी तुम्ही जाचकाठी का बरं लागताय? या माध्यमातून आज मी न्यायदेवतेंच्या प्रतिनिधीसमोर माझ्या मागण्या मी मांडलेल्या आहेत. न्यायदेवतेकडून संबंधितांना आदेश देखील जाण्याच्या माझ्या अपेक्षा आहेत आणि मी देखील कळकळीची विनंती करू इच्छितो की जे काही 10 ऑक्टोबरचा शासन निर्णय त्याच्यातल्या ऊसतोड कामगारांना फायदा कमी आणि तोटा जास्त ज्या काही अटी शर्ती आहेत रद्द करण्यात यावे आणि कोणत्याही घटनेमध्ये मरण पावू दे ऊसतोड कामगार त्यांना 5 लाखाच्या ऐवजी 10 लाखाची आर्थिक मदत द्या. आणि या महाराष्ट्रामध्ये प्रतिटन ऊसतोडीसाठी दर कमी भेटत असल्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ऊसतोडी करतात, त्या ठिकाणी मरतात. मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर समान काम समान वेतन जर दर मिळालं असतं तर ते लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ शकत नाहीत. मग त्या दुसऱ्या राज्यामध्ये मयत झालेल्या प्रमुख मागणी काय? एक तर महत्त्वाची प्रमुख मागणी आहे ऊसतोड कामगारांची ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी झाली पाहिजे. ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय या महाराष्ट्रातील कुठल्याच ऊसतोड कामगारांना योजना मिळणार नाहीत. फक्त बीड जिल्ह्यामध्ये तेथील प्रशासनाने स्वतंत्र पोर्टल तयार करून त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. तीच ऑनलाईन नोंदणी महामंडळाकडे 1.5 ते 2 लाख लोकांची नोंदणी आहे पोर्टलवर. इतर जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगारांची पोर्टलद्वारे नोंदणी झालेली नाही. लवकर पोर्टल तयार करा, ऑनलाईन नोंदणी करा आणि सरसकट आर्थिक मदत द्या. हीच आमची मागणी आहे. आणि या नांदेड जिल्हा स्तरावरती 250 मुलीचं आणि 250 मुलासाठीचं वसतिगृह, शासकीय वसतिगृह देखील या ठिकाणी मंजुरी द्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. एवढंच बोलू शकतो.